नमस्कार, पीसीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहिलं की प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या काळामध्ये आपण 31 डिसेंबरच्या आतुरतेने वाट पाहत असतो, परंतु यंदाचा जो 31 आहे तो नेहमीसारखा नाहीये आणि यामुळेच लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येतं। म्हणजे कोरोनाचा धोका जो आहे तो अद्याप टळलेला नाहीये। कोरोना टळला असं काहींना गैरसमज झाला। आपल्या भारतामध्ये जरी स्थिती बरी असली तरीही हे संपलेलं नाहीये। 31 ला हॉटेल, पब आणि रिसॉर्ट मध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील त्यांना रात्री 11 पर्यंतच परवानगी आहे। लोकांना लग्न, पार्टी आणि इतर कार्यक्रम रात्री 11च्या आधी करावे लागतील। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेस संचारबंदीसह राज्य सरकारने आणखी काही नियम लागू केले। गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केलेले आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन देखील सरकारने केलंय। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 60 वर्षावरील वृद्ध नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील लहान मुलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील गृह विभागाने केल्या। नवीन वर्षाच्या कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची नवीन नियम जे आहेत गृह विभागाने आपल्या परिपत्रकात काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते साधेपणानेच घरी करावं असं देखील म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्र किनारे असतील किंवा मग बाजारपेठा असतील किंवा बाग असतील, बाग बगीचे असतील त्यामध्ये नागरिकांनी गर्दी करू नये। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, तसंच मास्क वापरणं देखील बंधनकारक राहील असं देखील म्हटलंय। त्याचप्रमाणे दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नागरिक गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि राज्यातील इतर ठिकाणी गर्दी करत असतात। मात्र कोरोनाचा हा जो प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आपली काळजी घेणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं देखील या परिपत्रकात म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी वयोवृद्ध असेल म्हणजे 60 वर्षावरील वृद्ध नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील लहान मुलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील गृह विभागाने दिल्यात। आता आपण बघूयात की नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये, कारण की आपण बघतो की नेहमी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। धार्मिक स्थळी गर्दी देखील करू नये असं देखील सांगण्यात आलंय। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये। ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचं पालन करावं। रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे आणि या वेळामध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करायची नाहीये। एकाच वेळी 4हून अधिक नागरिकांना एकत्रित थांबता येणार नाहीये। संचारबंदीमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेल्स जे आहेत ते रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी आपल्याला पार्टी करायला काही हरकत नाहीये, मात्र यंदाच्या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी जी आहे ती ओळखायला हवी। आणि देशांमध्ये आपण बघितलं की लसीकरणाला सुरुवात देखील झालेली आहे आणि कोरोना स्ट्रेन हा जो कोरोनाचा नवीन प्रकार आहे त्यामुळे काही देशांमध्ये लॉकडाऊन देखील झालेला आहे। आता हे नवं संकट आपल्या समोर उभं राहिलंय। आपल्या देशात जरी संसर्ग कमी होत असला सध्या तरीही इतर देशांमध्ये पुन्हा उसळलेल्या लाटांचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यामुळे यंदा नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्हाला 2020 हे वर्ष जरी लवकर संपावं असं वाटत असलं तरीही तुम्ही स्वतःची थोडी काळजी घ्या, स्वतःला जपा, कारण की जान है तो जहान है हे म्हणतात तेच खरं।